काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही भुरटे चोर आहात याची कबुली करा. लोक तुम्हाला माफ करतील. पण हा जो डाकू बसलेला आहे हे सरकार डाकूंचे सरकार आहे. एका बाजूला कारखाने बुडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला देशातील कर्ज वाढत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. इचलकरंजी येथील राजकीय न्याय हक्क निर्धार सभेत ते बोलत होते. एकमेकांच्या विरोधात कुरघोडा करणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी सांगावं की काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर ईडी चौकशी आहे की नाही. ईडीची चौकशी असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. ते आम्हाला शहाणपणा शिकवायला निघाले आहेत. तुम्ही निवडणूक लढवू नका, आम्ही भाजपला झोपवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. काँग्रेसला नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही, जिंकून येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही, पण घराणेशाही यांना पोसायची आहे. याचाच फायदा नरेंद्र मोदी घेतात असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. युती व्हावी ह्या आमची असणारी भावना आहे, पण एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणारे काँग्रेसवाले त्यांनी असं सांगावं की आतापर्यंत काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती ईडीची चौकशी आहे की नाही त्यांनी सांगावं. आणि ईडीची चौकशी असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आज ते आपल्याला शहाणपणा असा करायला निघालेत की तुम्ही बीजेपीला मदत करणार आहात. अरे नालायकांनो, तुम्ही इलेक्शन लढू नका, आम्ही बीजेपीला झोपवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. काँग्रेसकडे नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही, काँग्रेसमधल्या चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही, जो जिंकून येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही. पण घराणेशाही पोसत राहायचं असंच कारण त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्याचाच नेमका फायदा हा नरेंद्र मोदी घेतो आणि म्हणतो की आपल्याला लोकशाही आणायची आहे, घराणेशाही आणायची. आंबेडकर म्हणाले, मी काँग्रेसवाल्यांना कार्यक्रम सुचवला आहे की पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरणे द्यावे आणि त्यांना एवढं विचारावं की तुम्ही हिंदू धर्माचे प्रचारक आहात, हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे असे तुम्ही म्हणता, आधी तुम्ही तुमच्यापासून सुरू करा आणि पती पत्नी एकत्र राहा. आणि काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं, कार्यक्रम सुचवलाय काँग्रेसवाल्यांना की काँग्रेसच्या महिला विंग आहे, पक्षाचं जे महिला विंग आहे त्याच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरणं द्यावी आणि त्यांना एवढंच म्हणावं की तुम्ही हिंदू संस्कृतीचे प्रचारक आहात, प्रचार करत आलात, हिंदूंना तुम्ही असताना एकत्र या असं सांगताय, तुम्ही पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करा, पती पत्नी एकत्र राहायला शिका, हा आंदोलन त्या ठिकाणी घ्या. जे काँग्रेसवाले आमच्यावरती टीका करतात, मी त्यांना विचारतो की हा साधा सुधा कार्यक्रम, हा साधा सुधा कार्यक्रम की पती पत्नीने एकत्र राहावं, हे आंदोलन सुद्धा घेण्याची तुमची हिंमत नाही. काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारीबाज आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सल्ला आहे की अशा सुपारीबाजांना काँग्रेसमधून काढून टाका, तुमची काँग्रेस आपोआप वाढायला सुरुवात होईल असेही आंबेडकर म्हणाले. काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे, हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा, काँग्रेसमधून फेकून द्या, काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात.